तर नमस्कार मित्रांनो, जय भीम सर्वांना. ओम साईराम. तर कशा आहे तुम्ही सर्व? मजा असतील तर स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे माझ्या भाचीचा बड्डे आणि मी जाणार आहे डोंबिवलीला माझ्या भाचीच्या बड्डेला. तर सर्वात आधी तर मला आता जायचं आहे गिफ्ट घ्यायला. पण तुम्हाला काय सांगू, आता पाऊस चालू झाला आहे. केव्हाचा बसलो आहे मी इथं माहिती का. पाऊस काही जायचं नावच नाही घेते. मित्रांनो थोडा पाऊस कम झाला आहे, तर जातो फटफट गाडी काढतो. आता थोडंसं चालू आहे, भिजलो काय नाही. तर मी भेटतो तुम्हाला पुढे. तर मित्रांनो पाऊस पण थांबलाय आणि आलोय मी शॉपवर इकडे गिफ्ट घ्यायला. तर मित्रांनो गिफ्ट घेतले, आता चाललोय घराकडे वापस. मित्रांनो आता मी चाललोय घरी दुसरी थैली घ्यायला. ही थैली बघा कशी आहे, दुसरी चांगली थैली घेतो मग निघतो डोंबिवलीला जायला. मित्रांनो घेतली मी दुसरी थैली, ही चांगली वाटते. आता जरा सामानाची थैली होती, चांगली नाही वाटत होती म्हणून दुसरी घेतली. आता चाललोय स्टेशनकडे ट्रेन पकडायला. मित्रांनो आले स्टेशनला, मला ट्रेन बघा चाललोय ट्रेन मध्ये बसायला. तर मित्रांनो तर आता आहे मी कल्याणमध्ये, कल्याणला थांबली गाडी, आता निघली गाडी. हो बघितलं, भेटू आपण डोंबिवलीला. तर मित्रांनो आलो आता मी डोंबिवली स्टेशनला. तर आधी तर मी जाणार आहे मावशीकडे, माझ्या मावशीच्या घरी जाणार. मग तिकडनं मावशी सोबत मी बहिणीच्या घरी जाणार. मग आता चाललोय मावशीकडे. एकदम आधी मस्ती नाही करायची. मित्रांनो रात्रीचे वाजले 10:30 आणि मी 10 वाजता घरी आलो. कारण की असं झालं, मला आज तिकडेच थांबायचं होतं, पण दादाच्या गाडीची चावी आहे ना ती माझ्याकडेच राहिली. काय गडबडीमध्ये मी दुपारी आलो, थैली घेतली आणि तसंच चावी ठेवायचं विसरलोच घरी आणि डायरेक्ट म्हणजे गेलो डायरेक्ट. आणि नंतरला मी गेलो डोंबिवलीला, बघतो तर खिशात माझ्या चावी. त्याच्यामुळे मला जास्त थांबायला पण नाही भेटलं. केक कटिंग केला, लगेच निघलो मी. कारण की दादाला कामाला जायला लागतं ना, म्हणून लवकर निघलो मी. फक्त मला तिकडेच थांबायचं होतं आज मावशीकडे, पुन्हा शूट नाही गेला त्यामुळे. तर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला छोटासा, नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि सॉरी सर्वांना पूर्ण ब्लॉग नाही घेतला म्हणून मी. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलवर नसतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करा, Suhan31. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.